शरद पवार अजित पवार एकत्र येणार? ही शक्यता नेमकी चर्चा, अफवा की फक्त पेल्यातलं वादळ? आता मी असं का म्हणते तर तेही समजावून सांगते। खरं तर या चर्चेची सुरुवात झाली ती पुण्यात शरद पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये केलेल्या वक्तव्यातून। त्यावेळी पवारांनी अत्यंत सूचक वक्तव्य केलं होतं। ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको, पण याचा सर्वस्वी निर्णय हा सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी घ्यायचा आहे, कारण मी त्या निर्णय प्रक्रियेचा भाग नाही। त्यामुळे पवारांनी हा निर्णयाचा चेंडू अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण भावाकडे फेकला होता। त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या। कुठे पोस्टरबाजी करण्यात आली, कुठे बॅनरबाजी करण्यात आली, तर कुठे राजकीय टोलेबाजी झाली। मात्र दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या केवळ चर्चाच सुरू आहेत, त्यात तथ्य किती हे आता तरी सांगता येणार नाही, कारण यावर उघडपणे कोणी काहीच बोलत नाही। त्यामुळे अशा चर्चांना बहुतांश राजकीय विश्लेषकांकडून गॉसिपचाच भाग म्हटलं जात आहे। तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस खरंच एकत्र येणार का, हा प्रश्न तुर्तास तरी अनुत्तरितच राहतो। आता जर आपण या दोन्ही पक्षाची पार्श्वभूमी पाहायची झाली तर जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली। त्यावेळी अजित पवार 40 आमदारांना सोबत घेऊन तत्कालीन महायुती सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले। त्यावेळेसपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन गटांमध्ये मतभेद आहेत। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाला घवघवीत यश मिळालं। 10 पैकी 8 जागा या शरद पवारांच्या जिंकून आल्या आणि त्यांना मोठं यश मिळालं। तर तिकडे अजित पवारांच्या पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला। मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं। दोन्ही पक्षांबाबत सांगायचं झालं तर शरद पवारांच्या पक्षात ते खुद्द म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं मोठं पाठबळ आहे आणि या पक्षाची विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात पायाभूत ताकद आहे। त्याचा नेहमीच फायदा पक्षाला झालेला आहे। तर तिकडे अजित पवारांचा पक्ष हा वेगळी चूल मांडल्यानंतर जुलै 2023 मध्ये भाजप सोबत सत्तेत सहभागी झाला, पण जनतेत काही प्रमाणात भाजपकडील वळण म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली। लोकसभा निवडणुकीत या पक्षाला मोठा धक्का सहन करावा लागला होता, पण त्याची भर त्यांनी विधानसभेला भरून काढली। आता एकत्र येण्याची ही केवळ चर्चाच आहेत का, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा मूळ पक्ष समान असूनही त्यांच्यातील वैचारिक आणि नेतृत्वात्मक दरी अजूनही कायम आहे। शरद पवार यांच्या गटातील नेते अजित पवार यांच्या भूमिकेवर संशयाने पाहतात। महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असल्यानं अजित पवार सध्या सत्तेत सहभागी आहेत। त्याशिवाय मंत्रिमंडळात त्यांचे मंत्री असल्याने पक्षाला त्याचा मोठा फायदा होतोय। दुसरीकडे शरद पवार यांच्याकडे भावनिक आणि संघटनात्मक पाठबळ आहे। त्यामुळे भविष्य काळात एकत्र येणं शक्य असलं तरी ते राजकीय गरजांवर अवलंबून असणार आहे। त्यामुळे सद्यस्थितीत हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता तशी कमीच आहे। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे दोन्ही गटांनी अफवा असल्याचं म्हटलंय। आता या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या आमदारांसोबत झालेल्या बैठकीत अशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका अशा स्पष्ट शब्दात आपल्या आमदारांना सांगितलं। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या अशा प्रकारच्या चर्चा सुरू नसल्याचं म्हटलंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा या केवळ माध्यमांमध्ये होत आहेत, त्या निराधार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा म्हणजे अफवाच ठरते। आता ही चर्चा केवळ पेल्यातील वादळ आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण समजून घेऊयात। राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही पक्ष एकत्र येणार याची चर्चा केवळ प्रसार माध्यमांमध्ये जोमाने सुरू होती। एकत्र येण्यासाठी दोन्ही गटांमध्ये प्रत्यक्षात कुठलाही ठोस संवाद किंवा बैठका झाल्याची माहिती नाहीये। केवळ प्रसार माध्यमांमध्ये ही चर्चा जास्त रंगली आहे। कधी सूत्रांच्या हवाल्याने तर कधी गुप्त बैठकांची अफवा पसरवली गेली। अशा चर्चांचा उद्देश हा केवळ जनतेची चाचपणी करण्यासाठी अथवा इतर पक्षांवरील आपला दबाव वाढवण्यासाठी केला जातो। त्याशिवाय दोन्ही पक्षातील अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत का, असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय। त्यामुळे हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येण्याची सुताराम शक्यता दिसत नाही असं मत बहुतांश राजकीय विश्लेषकांचं आहे। त्यामुळे आतापर्यंत सुरू असलेल्या चर्चा या केवळ पेल्यातील वादळच ठरलेल्या दिसतायत।
आता याचे संभाव्य परिणाम भविष्यात आपल्याला काय पाहायला मिळेल? भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील हे दोन्ही गट जर एकत्र आले तर काँग्रेस आणि शिवसेनेत अस्वस्थता निर्माण होऊ शकते. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहे. विशेषतः शरद पवार यांनी शिवसेनेला भाजपपासून वेगळं करत राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारची सत्ता आणली होती. त्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दुसरीकडे भाजप अजित पवार गटाच्या उपयुक्ततेबाबत पुनर्विचार करू शकतो. त्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. परंतु हे दोन्ही पक्ष एकत्र येणं खूप अटी शर्तींवर अवलंबून असणार आहे. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पक्षाचं नेतृत्व कोण करणार, पक्षाचं चिन्ह कुठलं वापरलं जाणार, सत्तेत असल्यास सत्ता वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार आणि शिवाय दोन्ही पक्षातील नेते मंडळींचे खासगी इगो, व्यक्तिगत हेवेदावे यावर बरंच काही अवलंबून असणार आहे. त्यामुळे आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले दोन गट शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या भविष्यात एकत्र येणार का, याविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.